आरोग्यदूत डॉक्टर महेंद्र लोढा यांचे मारेगाम येथेही नवीन हॉस्पिटलचा शुभारंभ। वणी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या सेवेकरिता सदोदित सेवेत राहून आरोग्य अग्रदूत म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर महेंद्र लोढा यांचे मारेगाव येथे नवीन हॉस्पिटलचा नुकताच शुभारंभ झाला। मूळचे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील असणारे डॉक्टर महेंद्र लोढा यांनी सरकारी दवाखाना परळी वैजनाथ येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा केली। सरकारच्या नियमानुसार क्लास 2 ऑफिसर म्हणून त्यांची बदली वणी येथील ग्रामीण रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून झाली। त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे व रुग्णांना आपुलकीने विचारपूस करून योग्य आरोग्य सेवा देत असल्यामुळे अल्पावधीत लोकप्रिय झाले। दरम्यान त्यांच्या सुस्वभावामुळे व माणुसकीचे वागणुकीमुळे त्यांचे विविध क्षेत्रातील अनेक मित्र मिळाले। सुरुवातीला त्यांनी बापूजी आणि चौकात त्यावेळी असलेल्या जगत हॉटेलमध्ये लहानसा दवाखाना सुरू केला। माफक दरामध्ये योग्य उपचार करीत असल्यामुळे त्यांचे वणीकर जनतेशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले। त्यांच्या प्रेमळ व मनमिळाऊ वृत्तीमुळे अनेक रुग्णाचे कुटुंबाशी नात्यांची गुंफण तयार झाली। पुढे त्यांचे वणी मतदारसंघातील गोरगरीब जनतेशी अतूट नाते निर्माण होऊन ते वणीमध्ये कधी स्थायिक झाले हेही कळले नाही। पुढे त्यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन स्वतंत्रपणे लोढा हॉस्पिटलची निर्मिती केली। त्यांचा नवीन दवाखाना अगदी एसटी बस स्टँड जवळ असल्यामुळे व डॉक्टर लोढाकडे योग्य चांगला उपचार मिळत असल्यामुळे वणी, मारेगाम व झरी या तालुक्यातील रुग्णाची गर्दी वाढू लागली। आज लोढा हॉस्पिटलला 10 वर्षे झाले। त्यांनी गेल्या 10 वर्षात वणीकर जनता तसेच वणी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात अंदाजे 400 ते 500 गावांमध्ये विविध आरोग्य शिबिरे घेऊन रुग्णांना विनामूल्य सेवा दिली। त्यांनी निस्वार्थीपणे सामाजिक दायित्व या भावनेतून त्यांनी 50 गावांमध्ये रस्ते, पाणी, वीज, आरोचे पाणी, पीठ गिरणी सारख्या सुविधा निर्माण करून दिल्या। विशेषतः आदिवासी जमातीच्या कोलाम बांधवांसाठी त्यांच्या पोडावर त्यांच्या विकासासाठी आवश्यक गरजा स्वतःच्या खर्चातून पूर्ण केल्या। त्याचप्रमाणे तेजापूर गावाजवळील पूल डॉक्टर लोढा यांनी स्वतःच्या खर्चातून बांधला। डॉक्टर महेंद्रजी लोढा साहेब हे महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी राज्य कार्यकारिणीचे सदस्य असून ते काँग्रेस कमिटी वणी शहरचे अध्यक्ष आहेत। आज ते आपल्या कार्याने राजकारणातील आरोग्य दूत म्हणून ओळखले जातात। त्यांनी गेल्या 15 वर्षांमध्ये केलेल्या कार्याचा आलेख मोठा असून एक 60-70 पानाचे पुस्तकही तयार होऊ शकते एवढे त्यांचे काम आहे। डॉक्टर महेंद्रजी लोढा यांनी मागील वेळेस पदवीधर मतदारसंघाची निवडणूक व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक देखील लढवलेले उमेदवार आहेत। वणी विधानसभा मतदारसंघांमध्ये मारेगाम तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो व त्या परिसरातील अनेक रुग्ण डॉक्टर लोढाकडे नेहमीच येतात। जसे रायपूर, पंढरी, नवरगाव तसेच बोटोनी, कोटोडा, करंजी त्याचप्रमाणे मार्डी, चिंचामंडळ, कोसारा व सावंगी अशा अनेक गावातील रुग्णांना वणी हे स्टेशन दूर पडते। याचा गांभीर्याने विचार करून डॉक्टर लोढा यांनी तेथील रुग्णांना वणीकडे येण्यापेक्षा मीच त्यांच्याजवळ जाणार असे ठरवले आणि त्यांनी मारेगाम रोड हे ठिकाण निवडले। त्यांचा मूळ उद्देश या गरीब आदिवासी व सर्वसामान्य लोकांना कमी खर्चात सेवा देणे हा आहे। म्हणून त्यांनी मारेगाम येथेच दवाखाना उघडायचे ठरवले आणि गेल्या महिन्यात 12 तारखेला त्यांनी वणी नंतर मारेगाम येथे लोढा हॉस्पिटल शाखा क्रमांक 2चा शुभारंभ करण्यात आला। तिथं डॉक्टर साहेबांचे लहान बंधू डॉक्टर लोढा लोकांना सेवा देत आहेत। डॉक्टर महेंद्रजी लोढा हे सुद्धा दररोज सेवा देत असतात। गेल्या 15 वर्षात डॉक्टर महेंद्रजी लोढा यांनी वणी विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणसासाठी व गरीब आदिवासी लोकांकरिता कोणकोणते सामाजिक कार्य केले आणि यापुढे त्यांना आरोग्य सेवेच्या माध्यमातून जनतेला कोणती सेवा देऊ इच्छितात याबद्दल डॉक्टर महेंद्रजी लोढा यांनी न्यूज 24 आपकी आवाज ला मुलाखत दिली आहे। ती मुलाखत आम्ही प्रसारित करीत आहोत।
वणी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे, न्यूज 24 आपकी आवाज। आपण वणी आणि वणी मतदारसंघामध्ये तुम्ही आपल्या कार्याने खूप मोठे नाव कमावलेले आहे। वैद्यकीय क्षेत्रातही तुमचं वणीसह यवतमाळ जिल्हा विदर्भातही तुमचं नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते। तुम्ही या भागामध्ये या मतदारसंघामध्ये अनेक गरीब लोकांसाठी तुम्ही खूप कष्ट उचलून अनेक शिबिरे राबविले आहे आणि ज्या पुलावर पाणी किंवा रस्ता नव्हता त्या ठिकाणी तुमचं कार्य आहे। एवढं कार्य तुमचं असताना आणि वणीमध्ये तुमचा दवाखाना जे डिस्पेन्सरी आहे हॉस्पिटल अतिशय चांगलं चालत असतानासुद्धा तुम्ही मारेगावसारख्या आदिवासी एरियामध्ये तुम्ही दवाखाना टाकण्याचा कसा का मनसुबा केला याबद्दल तुम्ही आम्हाला न्यूज 24ला काही सांगा। मारेगाव तालुका तसा आदिवासी बहुल आहे, पण फक्त मारेगाव तालुक्यात जे दूरदूर ठिकाणी गावं आहेत त्यांना सर्वांना कुठंही जायचं असेल तर मारेगावला यावं लागतं। परंतु मारेगावात येऊन पण तेथे आरोग्याची कुठलीही सोय नव्हती। कित्येक रुग्ण मी पाहिले की त्यांना जर तिथे ट्रीटमेंट भेटली असते त्यांचा जीव वाचू शकला असता, किंवा कित्येक रुग्ण पाहिले गाडी करून येतात पण गोष्ट राहते छोटीशी, साधं छाती दुखली तर तिथं ECGची सुविधा नव्हती, किंवा कुठल्याही छोट्या गोष्टीची ॲक्सिडेंट होतात, महामार्ग जातो आणि मग त्या रुग्णांना काही रुग्णांना इथे येऊस तर जीव जावं लागतो आणि खूप रुग्णांना काम नसताना वणीत येऊन त्यांना दाखवावं लागतं, त्यामुळे आर्थिक बुरदण बसतो। ह्या गोष्टी मी सतत मागील काही वर्षापासून पाहत होतो। डोक्यात विचार येत होता की आपल्याला मारेगाव तालुक्यासाठी काही करायला पाहिजे। तसं राजकीय क्षेत्रातून म्हणा, सामाजिक क्षेत्रातून मारेगाव तालुक्यात माझं खूपदा जाणं येणं होतच होतं आणि ते सगळं पाहिल्यास मला लक्षात आलं की इथे एक चांगल्या आरोग्य सुविधाची गरज आहे आणि मग त्या दृष्टीने प्रयत्न केले। तिथे एक सुसज्ज असं हॉस्पिटल बांधलं आहे आणि ते हॉस्पिटल म्हणजे आज वणीत पण कुठेही एवढं मोठं मल्टीस्पेशालिटी नाही आहे तेवढं मोठं आता मारेगावला ते सुविधा केली आहे। कारण की तिथे मी आहेत आणि माझी सर्व चमू कमीत कमी आपण 8 डॉक्टरची रोज तिथं सुविधा देणार आहोत आणि तिथे माझे बंधू डॉक्टर राजेंद्र लोढा हे 24 तास सेवा देत आहेत आणि तिथे आता अशी कुठलीही गोष्ट नाही आहे जी मारेगावला होणार नाही। हां, काही गोष्टीसाठी आपल्याला ते रुग्णांना तिथं प्राथमिक उपचारानंतर वणीला आपल्याला शिफ्ट करावं लागेल, परंतु तो जो एक गोल्डन टाईम असतो ज्याच्यात जीव वाचवला जातो तो टाईम तिथे आपण त्या टाईममध्ये तिथे इलाज करून ट्रीटमेंट करून पेशंटला आपण जीव वाचवण्याचा प्रयत्न करू। आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून माझ्यासहित माझ्यासोबतचे सगळे टीम डॉक्टर आणि सर्व विभागचे डॉक्टर आम्ही दर मंगळवारी हे मारेगाव येथील लोढा हॉस्पिटल येथे रुग्ण तपासणी ही मोफत ठेवलेली आहे। दुपारी 3 ते 6 त्यात सर्व रुग्णांची तपासणी मोफत केल्या जाईल दर मंगळवारी आणि त्यात जर कुठले ऑपरेशनचे रुग्ण असेल तर त्यांना माफक दरात शस्त्रक्रिया केल्या जाईल। एक समाजात आपलं काही देणं लागतं या उदात्त भावनाने जे काही मारेगाव तालुक्यात आरोग्यसेवेसाठी करता येईल मी नेहमी प्रयत्न करणार आहे। तिथे आपण हॉस्पिटलसोबत एक सुसज्ज अशी ऑक्सिजनसहित ॲम्ब्युलन्स पण ठेवली आहे, जेणेकरून काही रुग्णाला जर आपल्याला पुढील उपचारासाठी जर आपल्याला मोठ्या शहरात किंवा कुठे पाठवायचं असेल तर ती पण सुविधा आपण देत आहोत। धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 24ला अतिशय चांगली आणि गरिबाविषयी मोफत दवाखानासुद्धा सुरू करणार आहे याबद्दल आम्हाला फार अभिमान आहे। तुम्ही दिलेल्या मुलाखतीबद्दल आभारी आहे। थँक्यू।